आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। टीव्ही9च्या कॉन्क्लेव्हमध्ये दिवसभर दिग्गजांची हजेरी राहणार। महायुतीकडून शिंदे, फडणवीस, भुजबळ सहभागी होणार, तर मवियाकडून आदित्य ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील मोर्चा सांभाळणार। विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधी टीव्ही9 मराठीवर महासंग्राम। टीव्ही9च्या कॉन्क्लेव्हमध्ये सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत। लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हंगामा। अजित पवारांचा दादाचा वादा आणि जाहिरातीवर शिंदेंच्या मंत्र्यांचा आक्षेप। मुख्यमंत्र्यांचं नाव हटवून दादांनी स्वतःचं नाव कसं दिलं? अजित पवारच कसे श्रेय घेऊ शकतात? मंत्री शंभूराज देसाई, केसरकर, दादा भुसे दादांच्या मंत्र्यांवर आक्रमक। शिंदे आणि दादांच्या मंत्र्यांमध्ये फडणवीसांची मध्यस्थी, यापुढे एकटा कोणी श्रेय घेणार नाही, फडणवीसांची सर्व मंत्र्यांना ग्वाही, सूत्रांची माहिती। देवाभाऊ, लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळणार। बारामतीमध्ये फडणवीसांच्या समर्थकांनी बॅनर लावले, बॅनरवर फक्त शिंदे आणि फडणवीसांचाच फोटो, अजितदादांचा फोटो गायब। जाहिरातीवरून माहितीमध्ये खटके उडण्याची शक्यता। उद्योगपती गौतम अदानींनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांची भेट घेतली। 2 तास अदानींची शिंदे फडणवीसांशी चर्चा, भेटीचं कारण स्पष्ट। विधानसभेमध्ये 60 पेक्षा जास्त जागा लढण्याचा मानस, जागा वाटपामध्ये आम्हाला 60 पेक्षा अधिक जागा मिळतील। अजित पवारांची इंडियन एक्सप्रेसला मुलाखत। मीनाताई ठाकरेंचा आज स्मृती दिन, उद्धव ठाकरे दादरला स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार। गडचिरोलीच्या आलापल्लीमध्ये आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा, शेतकरी आणि लाडक्या बहिणींशी अजितदादा संवाद साधणार। मोदींनी भ्रष्टाचारासाठी माफी की आरएसएसच्या मंत्रालयाला कंत्राट म्हणून माफी मागितली? राहुल गांधींचा सवाल, तर चुका करता म्हणून तुम्हाला माफी मागावी लागते, राहुल गांधींची टीका। पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांचीच नव्हे तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाची माफी मागावी, राहुल गांधींची मागणी। महाराष्ट्रामधल्या खेडेगावातील रस्त्यांचं कंत्राट गुजरातला कसं मिळतं? राहुल गांधींचा सरकारला सवाल, तर अदानी आणि अंबानी या 2 लोकांनाच कंत्राट मिळत असल्याचा आरोप। राहुल गांधींनी प्रत्येक वेळेला सावरकरांचा अपमान केला, त्यांना महाराष्ट्रामध्ये पाय ठेवण्याचा अधिकार नाही, रामदास कदमांची प्रतिक्रिया। महिलांची मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली, 2000साठी तुमचा स्वाभिमान मोदींकडे गहाण ठेवता, मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल। सीएम पदाचा चेहरा जाहीर करण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये नाही, नवी प्रथा पाळायची की नाही हे सर्वांनी बसून ठरवलं पाहिजे, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। ठाकरेंवर दिल्लीच्या गल्लोगली जाण्याची वेळ आली आहे, मला सीएम करा सांगत ठाकरेंना गल्लोगली फिरावं लागतंय, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। भाजपला दंगली घडवायची आहे, दंगली घडवण्याची जबाबदारी भाजपवाले पोरांवर टाकतात, बाळासाहेब थोरातांचा भाजप नेत्यांवर आरोप। वरळीमध्ये मनसेचा ठाकरे गटाला मोठा धक्का, अमित मटकर आणि हरीश जावळेकरांचा मनसेमध्ये प्रवेश। कोल्हापूर 6, सातारा 3, सोलापूर 3, पुण्यामध्ये 6 जागा हक्काच्या। पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला चांगले दिवस, जास्तीत जास्त जागा पक्षाकडे घ्या, नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी। पुणे शहरामधल्या 5 विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या, काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीमध्ये नेत्यांकडे मागणी। हडपसर आणि पर्वती मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची मागणी। दौंडची जागा आपल्याकडेच, भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं वक्तव्य, तर विधानसभेसाठी तयारी झाली, विद्यमान आमदार राहुल कोल यांची प्रतिक्रिया। अजितदादांनी माझं नाव घेतलं असलं तरी मी काँग्रेससोबतच राहणार, आमदार हिरामण खोसकर यांचं वक्तव्य। विधान परिषदेसाठी कालपासून रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत, तर एकाच महिलेला किती पदं देणार? राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचा थेट सवाल। पदं पक्षानं दिली त्यामुळे यावर पक्ष निर्णय घेईल, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया, तर आरोप होत असतात प्रत्येक आरोपाला उत्तर देणं गरजेचं नाही, चाकणकरांचा टोला। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी इच्छुक उमेदवारांनी शिंदेंची भेट घेतली, नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिंदेंची भेट घेतली, विधान परिषदेच्या 3 जागा शिंदे गटाकडे येणार असल्याची माहिती। हर्षवर्धन पाटलांच्या जागेवर दत्तात्रय भरडेंचे स्वतःच्या उमेदवारीचे संकेत, तुमच्यासाठी विकास कामं भरपूर केलीत, आता मला आशीर्वाद द्या, भरडेंचं आवाहन। पुरंदर मतदारसंघावर विजय शिवतारेंचा दावा, पुरंदरमध्ये भाजपचा आमदार असल्यास विकास होईल, हे विधान बालिशपणाचं, विजय शिवतारेंचं विधान। जेपी नड्डांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रवेश, गिरीश महाजन आणि फडणवीसांचा माझ्या पक्षप्रवेशाला विरोध, एकनाथ खडसे यांचा मोठा खुलासा। वरिष्ठांनी जर खडसेंचा पक्षप्रवेश केला तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण? उगाच आमचं नाव घालून सोयीचं राजकारण करायचं, खडसेंच्या आरोपानंतर गिरीश महाजनांची टीका। सुधीर मुनगंटीवारांना सत्तेची गुर्मी, त्यांचा माज आधी लोकसभेमध्ये उतरवला आणि आता विधानसभेमध्ये उतरवू, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकरांचं विधान। प्रतिभा धानोरकरांच्या वक्तव्याविरोधात भाजप महिला आघाडीचं जोडेमारो आंदोलन, धानोरकरांची टीका अशोभनीय असल्याची महिला आघाडीची टीका।
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमच्या नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न, देशमुखांवर दाखल केलेल्या गुन्ह्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे हैवान, शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला, विनायक राऊतांची टीका. नितेश राणेंकडून हिंदूंना वराह जयंती करण्याचं आवाहन, तर आपटेंवरून लक्ष विचलित करायला वराह पुढे केला, अमोल मिटकरींची टीका. वराह सुद्धा एक प्राणी, एखाद्या प्राण्याचा द्वेष करणं योग्य नाही, नितेश राणेंच्या आवाहनावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. मराठवाड्यामध्ये 55 टीएमसी पाणी आणण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी, वैतरणा उल्हास खोऱ्याचं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणणार, डीपीआरसाठी 61,52,00,000 रुपये मंजूर, मंत्रिमंडळाचा निर्णय. लालबागच्या राजाची पहिली झलक समोर, मुंबईमध्ये गणेश भक्तांमध्ये जल्लोषाचं वातावरण. अंबानींकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकुट अर्पण, 16 कोटी रुपयांचा मुकुट, पाचू आणि नीना रत्नांचा 6 फुटी घेर. मुंबईच्या महाराजाच्या मनमोहक रूपाची पहिली झलक, मुंबईत सर्वत्र मंगलमय वातावरण. गणेशोत्सव येताच 6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, डीसीपी संदीप गिल यांची पुण्याचे ग्रामीण अधीक्षक म्हणून नेमणूक, तर पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांची मुंबईमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक. मुंबईतील 7 रस्त्यामध्ये बाळगोपाळ सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन, फटाक्यांची आतषबाजी करत उत्साहाच्या वातावरणात गणरायाचं स्वागत. साताऱ्यामधल्या राजपथ मार्गावर मानाच्या मंडईचा राजा, गणपतीची भव्य मिरवणूक, पारंपरिक ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाची मिरवणूक. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, शिल्पकार जयदीप आपटेला काल रात्री कल्याणमधून अटक. जयदीप आपटेला काम देणं ही चूक राज्य सरकारची, जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा, तर जयदीप आपटेला आपटावंच लागेल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. जयदीप आपटेनं चूक केली, त्याला अटक झाली हे योग्यच, आपटेवर कठोर कारवाई व्हावी, मंत्री गिरीश महाजनांची मागणी. पूजा खेरकरला दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा कायम, 26 सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश, 10 दिवसात सविस्तर तपास करण्याच्या कोर्टाच्या पोलिसांना सूचना. मुंबईच्या नायगावमध्ये बीडीडी चाळीमध्ये स्लॅब कोसळला, लहान मुलगा जखमी, संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली घटना. बदलापूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर 1 वर गोळीबाराची घटना, पैशांच्या देवाणघेवाणीवरून मित्रांवर गोळीबार केल्याची माहिती. जळगाव जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न, दूध उत्पादकांना 70 पैसे बोनस देण्याची अध्यक्ष मंगेश चव्हाण यांची घोषणा. जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक गुलाबराव पाटलांची वार्षिक सर्वसाधारण सभेकडे पाठ, गुलाबराव पाटलांनी दूध संघाच्या कारभारावर व्यक्त केली होती नाराजी. जळगावच्या गंधे सभागृहामध्ये जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न, मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान. कन्नड तालुक्यामधल्या सीतानाईक तांडा इथल्या जिल्हा परिषद शाळेला उपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण शाळा पुरस्कार, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरव. नंदुरबारच्या आदिवासी भागामधील वाघाळे जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे मिळणार, कमिन्स कंपनी आणि अफाम यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून लॅबची निर्मिती. ठाणे शहरामध्ये मागील 2 दिवसांपासून वाहतूक कोंडी, पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांची विचारेंनी भेट घेतली, वाहतूक कोंडीची समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा. ठाणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास, कोंडीची समस्या घेऊन जस्टिस फॉर घोडबंदर रोड संस्थेमधील कोर कमिटी शिंदेच्या निवासस्थानी. कांदिवलीमध्ये रस्त्यावर पाणी साचल्यानं स्थानिक नागरिक त्रस्त, थोड्याशा पावसानं पाणी साचत असल्यानं नागरिक संतप्त. धुळ्याच्या शिरपूर टोल वसुलीच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन, मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये आंघोळ करत शिरपूर फर्स्ट संघटनेकडून निषेध. धुळे महापालिकेच्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोमुळे आरोग्य धोक्यात, कचरा डेपो हटवण्याची ग्रामस्थांची मागणी. आमदार प्रकाश सुर्वेंच्या वतीनं मागाठाणेमधून कोकणसाठी मोफत बस सोडण्यात आली, गणेशोत्सवाच्या निमित्तानं 2000 जणांना कोकणात जाण्यासाठी हिरवा झेंडा. गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मूर्ती पटेलांकडून 80 बसेसची सोय, पटेलांना जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी, अमित साठम यांचं देवाकडे साकडं. नंदुरबार जिल्ह्यामधल्या बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं गर्दी, गणपतीच्या सजावटीची वस्तू खरेदीसाठी बाजारामध्ये लगबग. कोकणामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह, गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणामध्ये दाखल होण्यास सुरुवात, कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनला मोठी गर्दी. गोंदिया जिल्ह्यामध्ये 425 गावांमध्ये एक गाव एक गणपती योजना, तर घरोघरी 5593 मूर्तींची प्रतिष्ठापना होणार, शांतता सुव्यवस्थेसाठी शहरामध्ये पोलिसांकडून चोख बंदोबस्त. पुण्यामधल्या रांजण गावात अष्टविनायक महागणपतीचा भाद्रपद यात्रा उत्सव सुरू, यात्रा उत्सव काळामध्ये भाविकांना चरण स्पर्श करून दर्शन घेता येणार.
नाशिकच्या बाजारामध्ये राम मंदिराची गणेश मूर्ती आकर्षणाचं केंद्रबिंदू. नागरिकांकडूनही राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या गणेश मूर्तींची मागणी. बीडच्या गहिनीनाथ गडावर पार्थिव महापूजेची सांगता. महापूजेला हजारो भाविकांची गर्दी. जळगावमधल्या वाघूर धरण 100% भरलं. मंत्री गिरीश महाजनांकडून सपत्नीक वाघूर जलाशयाचं जलपूजन. परभणीमध्ये अतिवृष्टीनंतर सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव. परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतशाळेचं आयोजन. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणीमध्ये पावसाची हजेरी. पावसाचा शेती पिकांना फायदा होणार. वाशिमच्या साही तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली. सोयाबीन, तूर, कपाशीचं नुकसान. 20 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे न करता त्वरित मदत जाहीर करा. परभणीमध्ये शरद पवार गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. बुलडाण्यामध्ये ठाकरे गटाच्या मशाल रॅलीचं आयोजन. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ठाकरे गटाची रॅली. बुलडाणा आणि मातोळा तालुक्यामधल्या 151 गावातून मशाल यात्रा निघणार. साताऱ्याच्या कराडमधील ढेबेवाडीमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू आक्रोश मोर्चा. मोर्चाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा मोर्चा. आमच्या समाजाचे 55,000 रिक्त पदं भरा, अन्यथा आंदोलन करू. माजी आमदार संतोष टारफेंचा इशारा.